हाय फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा साबुदाणा खाऊन कंटाळा आलाय ना? तर चला तर मग आज आपण मस्त असं छान साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. तर इथं बघू शकता छान असं चवीला सुद्धा अप्रतिम होतं आणि एकदम हातावर आपण थापू शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं मी 6 घंट्यासाठी मस्त असं साबुदाणा भिजत घालून घेतला आणि इथं बघू शकतात भाजलेले कुरकुरीत भाजलेले शेंगदाणा घेतला आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला. बटाटे घेतले, अगदी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले. त्याची वरची साल मी काढून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून टाकायची आहे आणि किसणी घ्यायची आहे. तर बघू चला आता आपण किस करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ना किस करून घ्यायचा. किसणीवरती बटाटे वाफवण्याची काही आवश्यकता नसते. तर इथं मी कच्चाच बटाटा घेतला, तो किसणीने अशा पद्धतीने किसून घेणार आहे. तर इथं मस्त असा बटाट्याचा किस आपला किसून तयार झालेला आहे. तर मी आता त्याच्यात स्वच्छ 2 पाण्याने मी धुवून घेणार. त्याच्यात टॉर्च वगैरे राहतात, तर ते निघून गेल्यानंतर चवीला चांगलं लागतं. तसंच टाकल्याने चांगलं लागत नाही. तर इथं मी स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर इथं बघू शकतात. तर अशा पद्धतीने मी धुवून घेतलं. आता परत थोडं पाणी टाकून परत दुसऱ्या पाण्याने सुद्धा धुवून पिळून आणि मी साबुदाण्यामध्ये हे टाकून घेणार आहे. तर इथं बघू शकतात हे आता मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते. तर याच्यात मी जास्त पदार्थ नाही वापरणार आहे. हिरव्या मिरची फक्त याच्यात जिरं वगैरे काहीच नाही. तर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, मीठ टाकून घेतलं अशा पद्धतीने. आता हे भांडं मला आहे ना थोडं छोटं पडलं होतं, तर मी मोठ्या भांड्यात घेतलं असं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून. तर अशा पद्धतीने मी मोठ्या भांड्यात 1 चमचा लाल तिखटसुद्धा टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं, शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला आणि कोथिंबीर हे आम्ही उपवासासाठी करतो म्हणून आम्ही टाकत नाही. तर कोथिंबीर आणि जिरं इथं आम्ही वापरणार नाही आहोत. तर तुम्ही खात असाल तर तुम्ही वापरा. इथं छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही तेल, तूप तव्याला लावू शकतात. तर इथं मस्त असं तूप लावून घेतले मी. तर असा एक गोळा घ्यायचा, बघू शकता असा मस्त गोळा करायचा. अजिबात कपड्यावर थापण्याची आवश्यकता नसते आणि कशावरच थापण्याची आवश्यकता नसते. आणि बोटांना पाणी लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि मस्त छान बारीक बारीक थापून आता मी हाताला पाणी लावून घेतलं अशा पद्धतीने मस्त छान थापून घ्यायचं. अगदी अजिबात भांडे भरत नाही आणि 2-3च भांड्यांमध्ये आपलं हे थालीपीठ तयार होतं. तर बघू शकता छान असं बारीक थालीपीठ आपण इथं थापून घेतलं. जे होल केले होते त्याच्यातसुद्धा थोडं थोडं तूप सोडून दिलेलं आहे. आता 2-3 मिनटं झालेत, तुम्हाला मी परतून दाखवते. तर बघू शकता वरून मस्त असं क्रिस्पी होतं आणि दिसताना सुद्धा बारीक दिसतंय. तर अजिबात कपड्यावर थापण्याची आवश्यकता नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही थापू शकतात. तर इथं बघू शकता दोन्ही साईड मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं तूप वगैरे लावून. तर छान असं तयार होतं. तर बघू शकतात मस्त असं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.